नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत श्री मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत गोदान या कादंबरीच्या सफरीवर. भाग 7. इकडे हा अभिनय संपला. तोवर रंगशाळेत धनुष्य यज्ञ समाप्त झाला होता आणि सामाजिक प्रहसनाची तयारी चालू झाली होती. इथल्या सगळ्या सज्जनांना त्यात काही रुची नव्हती. मिस्टर मेहता तेवढे प्रहसन बघायला गेले आणि सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत बसले. अधूनमधून ते टाळ्या वाजवत होते आणि नटमंडळींना पुन्हा म्हणा असा आग्रहही करत होते. नटांना प्रोत्साहन देत होते. रायसाहेबांनी त्यात एक खटलेबाज जमीनदाराचा उपहास केला होता. म्हणायला प्रहसन होतं, पण होतं मात्र करुणपूर्ण नायकाचं. प्रत्येक वेळी कायद्याच्या कलमाचा उल्लेख करणं, पत्नीवर एवढ्यासाठी खटला भरणं की जेवण बनवण्यात तिने थोडा उशीर केला, वकिलांचे नखरे, साक्षीदार, खेडूतांचा कावेबाजपणा, फसवणूक, साक्ष देण्यासाठी प्रथम झटकन तयार होणं, पण कोर्टात उभं राहायची वेळ आली की खूप मनधरणी करायला लावणं, नाना प्रकारच्या मागण्या करून गाढव बनवणं, ही सगळी दृश्य बघून लोक हसून लोटपोट होत होते. सगळ्यात हसू येणारं दृश्य म्हणजे वकील साक्षीदाराकडून वर्णन पाठ करून घेणं, साक्षीदाराने वारंवार चुका करणं, वकिलाने संतापणं, मग नायकाने खेडवळ भाषेत साक्षीदारांना समजावणं, शेवटी कोर्टात साक्षीदाराने साक्ष फिरवणं. हे सगळं इतकं वास्तव आणि सजीव होतं की अत्यानंदानं मिस्टर मेहतांचं मन उचंबळून आलं. प्रहसन संपताच मेहतांनी नायकाला मिठी मारली. सगळ्याच नटांना पदकं देण्याची घोषणा केली. रायसाहेबांबद्दल त्यांच्या मनात श्रद्धाभाव निर्माण झाले. रायसाहेब स्टेजच्या मागे नाटकाचं संचलन करत होते. मेहतांनी धावत जाऊन त्यांना मिठी मारली आणि मुग्ध होऊन म्हणाले, आपली दृष्टी इतकी तीक्ष्ण असेल याचा मला अंदाज नव्हता. दुसऱ्या दिवशी न्याहारी फराळ वगैरे झाल्यानंतर शिकारीला जाण्याचा कार्यक्रम ठरला. कुठल्या तरी नदीकाठी बागेत भोजन बनवावं, जलक्रीडा करावी आणि संध्याकाळी घरी परतावं. दिवसभर ग्रामीण जीवनाचा आनंद लुटावा. ज्या पाहुण्यांना विशेष काम होतं ते निघून गेले. रायसाहेबांशी विशेष घनिष्ठता असलेली मंडळीच तेवढी थांबली. मिसेस खन्नांचं डोकं दुखत होतं म्हणून त्या येऊ शकल्या नाहीत. संपादक महाशय या मंडळीवर जळत होते. त्यांच्याविरुद्ध एक लेखमाला लिहून त्यांची खबर घेण्याच्या विचारात ते मग्न होते. सगळेचे सगळे निवडून काढलेले गुंड आहेत. हरामाचे पैसे उडवतात आणि मिशांवर ताव देतात. जगात काय चाललं आहे याची त्यांना कसली खबर? आपल्या शेजारी कोण मरतंय त्याची त्यांना काय परवा? त्यांचा फक्त त्यांच्या भोगविलासाशी संबंध. हा मेहता फिलॉसॉफर बनून फिरतोय. त्याचं म्हणणं काय तर जीवन संपूर्ण परिपूर्ण बनवा. ज्यांना मुलांचं लग्न कसं होईल, आजारी बायकोसाठी वैद्य कसा आणायचा, आता किरणा कुठून आणायचा याची फिकीर असते, तो आपलं जीवन कसं परिपूर्ण बनवेल. मोकाट बैल होऊन दुसऱ्याच्या प्रेमात, दुसऱ्याच्या शेतात तोंड घालत फिरतात आणि समजतात संसारात सगळे सुखी आहेत. जेव्हा क्रांती होईल तेव्हा तुमचे डोळे उघडतील. तुम्हाला सांगितलं जाईल, बेट्या शेतात जाऊन नांगर चूप, तेव्हा बघूया तुमचं जीवन कसं संपूर्ण होतं. आणि ती मालती 72 घाटांचं पाणी पिऊन मीच बनून फिरतीये. लग्न करणार नाही, कारण त्यामुळे जीवनात बंधन येईल आणि बंधनात जीवनाचा पुरा विकास होत नाही. जीवनाचा पूर्ण विकास यातच आहे की दुनियेला लुटावं आणि निर्द्वंद्व विलास करत जावं. सगळी बंधनं तोडा. धर्म आणि समाजाला गोळी मारा. जीवनाला कर्तव्याकडे फिरकूसुद्धा देऊ नका. बस, तुमचं जीवन संपूर्ण झालं. यापेक्षा आणखी काय सोपं असेल? आईबापांशी पटत नाही, त्यांना अंगठा दाखवा. लग्न करू नका, ते बंधन आहे. मुलं होतील, तो मोहपाश आहे. मग टॅक्स कशाला देता? कायदा म्हणजे सुद्धा बंधनच आहे. तिकडे का कानाडोळा करता? कारण माहीत आहे, कायद्याची थोडी जरी अवज्ञा झाली तरी बेड्या पडतील. बस, तीच बंधने तोडा, ज्यामुळे भोगलालसेत बाधा येणार नाही. दोरीला साप म्हणून बनवा आणि शूरवीर बना. जिवंत सापाजवळ गेलात तर त्याने फुंकर जरी मारली तरी थरकाप होईल. त्याला येताना नुसतं बघितलं तरी शेपूट घालून पळाल. हे तुमचं संपूर्ण जीवन. 8 वाजेपर्यंत शिकार पार्टी निघाली. खन्नानी कधी शिकार केली नव्हती. बंदुकीच्या आवाजानेही घाबरत होते. पण मिस मालती जात होती, मग ते कसे थांबणार?
मिस्टर तंखांना आतापर्यंत इलेक्शनवर चर्चा करायला अवसर मिळाला नव्हता. कदाचित इथे तशी संधी मिळेल, त्यांनी विचार केला. रायसाहेब आपल्या इलाक्यात बऱ्याच दिवसात गेले नव्हते. तिथला रंगढंग ते जाणून घेऊ इच्छित होते. कधीकधी आपल्या इलाक्यात जाण्याने आपल्या कुळाशी संबंध राहतो, रुबाबही राहतो. कारकून शिपाई जागरूक राहतात. मिर्झा खुर्शिदींना नवीन नवीन अनुभव घेण्याचा शौक होता, विशेषतः ज्यांचं साहस असेल असे अनुभव. मिस मालती एकटीच कशी राहणार? तिला तर रसिकांचा जमाव हवा. केवळ मिस्टर मेहता शिकार करण्याच्या खऱ्या उत्साहाने जात होते. रायसाहेबांची इच्छा होती की भोजन सामग्री, स्वयंपाकी, चाकर, पाणक्या सगळ्यांना बरोबर घेऊन जावं. पण मेहतांनी त्याला विरोध केला. खन्ना म्हणाले, तिथे भोजन करणार की नाही, की उपाशीच मरणार? मेहता म्हणाले, भोजन कसं नाही होणार? आज आपण सगळे स्वतःच आपलं काम करू. नोकरांशिवाय आपण जिवंत राहू शकतो की नाही हे पण कधीतरी बघायलाच हवं. मिस मालती जेवण बनवतील, आपण खाऊ. खेडेगावात मटकी, पत्रावळी तर मिळतातच. इंधनाचीही तिथे कमी नाही. शिकार आपण करणारच आहोत. मालतीने तक्रार केली. क्षमा करा, आपण रात्री माझं मनगट इतक्या जोरात धरलं अजून दुखतंय. काम आम्ही करू, आपण फक्त सांगा. मिर्झा खुर्शीद म्हणाले, आपण फक्त बघत राहा, बाकी सगळी व्यवस्था मी करतो. जंगलात भांडी मडकी शोधणं मूर्खपणाचं आहे. हरणाची शिकार करा, भाजा, खा आणि तिथेच झाडाखाली घोरत पडा. हाच प्रस्ताव स्वीकृत झाला. 2 मोटारी निघाल्या. एक मिस मालती ड्राईव्ह करत होती आणि दुसरी खुद्द रायसाहेब. साधारण 20-25 मैलावर पहाडी विभाग सुरू झाला. दोन्ही बाजूंनी उंच उंच पर्वतांच्या मालिका धावत येत होत्या. काही अंतर चढावर गेल्यानंतर एकदम उतार आला. दुरून नदीचा प्रवाह नजरेस पडला. एखाद्या रोग्याप्रमाणे दुर्बळ निस्पंद काठावर एका घनदाट वटवृक्षाखाली मोटारी थांबवण्यात आल्या आणि लोक उतरले. अशी चर्चा झाली की आलेल्यांचे 2 गट करावे. दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे जाऊन शिकार करून 12 वाजेपर्यंत परतावं. मिस मालती मेहतांबरोबर जायला तयार झाली. खन्ना मनातल्या मनात खिन्न झाले. ज्या विचाराने ते इथे आले होते त्या विचारातली हवाच निघून गेली होती. मालती दगा देईल हे लक्षात आलं असतं तर ते घरीच परतले असते. पण रायसाहेबांची साथही तितकीच रोचक नसली तरी वाईट नव्हती. अनेक गोष्टींबद्दल त्यांच्याशी बोलायचं होतं. खुर्शीद आणि तंखा राहिले होते. त्यांची टोळी बनली. तिन्ही टोळ्या वेगवेगळ्या दिशेने गेल्या. थोड्या दूरपर्यंत दगडगोट्यांच्या पायवाटेवरून पुढे गेल्यावर मालती म्हणाली, तुम्ही चालतच राहिलात, जरा दम घेऊ द्या. मेहता हसले. अद्याप आपण 1 मैलसुद्धा आलो नाही आहोत. एवढ्यातच थकलीस? थकले नाही, पण जरा श्वास तर घेऊ द्या. जोपर्यंत एखादी शिकार हाती गवसत नाही तोपर्यंत आराम करण्याचा अधिकार नाही. मी शिकार करायला आलेच नाही, मेहतानी अजान म्हणत म्हटलं. अच्छा, हे मला माहीत नव्हतं. मग काय करायला आलीस? आता तुला काय सांगू. हरणांचा एक कळप चरताना दिसला. दोघे एक खडकाआड लपले आणि नेम धरून गोळी मारली. नेम हुकला, कळप उधळला, हरणं पडून गेली. मालती म्हणाली, आता काही नाही, निघूया. पुढे कुठे शिकार मिळेल. दोघेजण थोडा वेळपर्यंत गुपचूप चालत राहिले. मग मालती म्हणाली, उन्हामुळे जीवाची घालमेल होते, या झाडाखाली बसूया. आत्ताच नाही, तुला बसायचं असेल तर बस, मी नाही बसणार. खरोखर तू मोठा निर्दय आहेस. जोपर्यंत शिकार मिळत नाही तोपर्यंत मी बसू शकणार नाही. मग तर तू मला मारूनच टाकणार. बरं एक सांग, रात्री तू मला इतकं का सतावलंस? मला तुझा अतिशय राग आला होता. आठवतं तू मला काय म्हणाला होतास? तुम हमारे साथ चलेगा दिलदार. मला माहीत नव्हतं तू इतका दुष्ट असशील. बरं, खरंच त्यावेळी तू मला घेऊन आला असतास? मेहतांनी काहीच उत्तर दिलं नाही, जणू काहीच ऐकलं नाही. दोघेही काही अंतर चालत गेले. एकतर ज्येष्ठांचं ऊन, दुसरं म्हणजे खडकाळ रस्ता. मालती थकून खाली बसली. मेहता उभ्या उभ्याच म्हणाले, बरं तू आराम कर, मी इथेच परत येईन. मला एकटीला सोडून निघून जाल? मला माहीत आहे तू स्वतःचं संरक्षण करू शकतेस. तुला कसं माहीत? नवयुगातील नारीचं हेच तर वैशिष्ट्य आहे. त्यांना पुरुषांच्या आश्रयाची इच्छा नसते. त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून
चालण्याची त्यांची इच्छा असते. मालतीने चिडून म्हटलं, तू निव्वळ फिलॉसॉफर आहेस. समोर वृक्षावर एक मोर बसला होता. मेहताने नेम धरला आणि गोळी मारली. नेम चुकला, मोर उडून गेला. मालती हसून म्हणाली, बरं झालं, माझा शाप भोवला. मेहताने बंदूक खांद्यावर ठेवत म्हटलं, तू मला नाही, स्वतःलाच शाप दिलास. शिकार मिळाली असती तर तुला 10 मिनिटाची फुरसत दिली असती. आता तुला लगेच निघायला हवं. मालती उठून मेहतांचा हात धरत म्हणाली, फिलॉसॉफर्सना बहुधा हृदय नसतं. बरं झालं तू लग्न केलं नाहीस. त्या गरीब बिचारीला तू मारून टाकलं असतंस. पण मी तुला असं सोडणार नाही. तू मला सोडून जाऊ शकत नाहीस. मेहताने एका झटक्यात हात सोडून घेतला आणि तो पुढे निघाला. मालती सजल नेत्रांनी म्हणाली, मी सांगते जाऊ नकोस, नाहीतर मी या खडकावर डोकं आपटून घेईन. मेहता भरभर पुढे निघाला. मालती त्याच्याकडे बघतच राहिली. जेव्हा तो 20 पावलं पुढे गेला तेव्हा ती चिडून उठली आणि त्याच्या मागे पळत निघाली. एकटेनं बसून आराम करण्यात काही आनंद नव्हता. त्यांच्याजवळ येऊन म्हणाली, तू एवढा पशु असशील असं वाटलं नव्हतं. मी जे हरण मारीन त्याचं कातडं तुला देईन. कातडं जाऊ दे खड्ड्यात. मी आता तुझ्याशी बोलणारच नाही. आपल्याला काहीच मिळालं नाही आणि दुसऱ्यांना मात्र चांगली शिकार मिळाली तर मला खूप वाईट वाटेल. एक रुंद नाला आवासून मध्ये आला. नाल्यातील खडक त्याच्या वाचलेल्या तोंडातील दातांसारखे वाटत होते. प्रवाहाला वेग होता. लाटा उसळत होत्या. सूर्य माध्यान्नीला आला होता. त्याची तुषार्त किरणं जलक्रीडा करत होती. मालती खुशीने म्हणाली, आता तरी परत जायला हवं. का? पलीकडे जाऊ. तिकडेच तर शिकार मिळेल. प्रवाहाला किती वेग आहे. मी वाहूनच जाईन. ठीक आहे, तू इथेच बस, मी जातो. जा जा, तुम्ही जा. मी काही माझ्या जीवाची शत्रू नाही. मेहतांनी पाण्यात ठेवला पाय आणि सांभाळत सांभाळत पुढे निघाले. जसे जसे ते पुढे जात राहिले पाणी अधिकाधिक खोल होत गेलं. पुढे पुढे ते छातीपर्यंत आलं. मालती अधीर झाली. शंकेने मन विचलित झालं. अशी अधीरता तिने यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. ती मोठ्याने म्हणाली, पाणी खोल आहे, थांब, मी येते. नको नको, तू घसरशील. पाण्याला ओढ आहे. काही हरकत नाही, मी येते. पुढे जाऊ नकोस, खबरदार. मालतीने साडीवर खोचली आणि नाल्यात उतरली. पण 10 हात पुढे जाते न जाते तोवर पाणी तिच्या कमरेला लागलं. मेहता घाबरले. दोन्ही हातांनी तिला परत जा असं खुणावत म्हणाले, तू इथे येऊ नकोस मालती. इथे तुझ्या मानेपर्यंत पाणी आहे. मालतीने एक पाऊल पुढे टाकलं आणि पुढे जात म्हणाली, तुझी अशीच इच्छा आहे ना की मरून जावं, तर तुझ्यापाशीच मरेन. मालती पोटापर्यंत पाण्यात होती. पाण्याला इतकी धार होती की पावलं लटपटत होती. मेहता परत फिरले. त्यांनी मालतीला एका हाताने धरले. मालतीने आपल्या नशिल्या डोळ्यात रोष भरत म्हटलं, मी तुझ्यासारखा निष्ठुर माणूस कधी पाहिला नाही. अगदी पत्थराच्या काळजाचा आहेस. ठीक आहे, आज सतावणार आहेस, तेवढा सतावून घे. मी देखील कधीतरी पाहून घेईन. मालतीचे पाय लटपटायला लागले. तशी बंदूक सावरत ती त्याला चिकटली. मेहता म्हणाले, तू इथे उभी राहू शकणार नाहीस. मी तुला माझ्या खांद्यावर बसवून नेतो. मालतीनं भुवई उंचावत म्हटलं, पलीकडे जाणं गरजेचं आहे का? मेहता काहीच बोलले नाहीत. आपल्या कानपट्टीच्या आधारे आपल्या खांद्यावर बंदूक दाबून धरली आणि दोन्ही हातांनी मालतीला उचलून खांद्यावर बसवले. मालती रोमांचित झाली होती, पण ते लपवत म्हणाली, जर कोणी बघितलं तर? वाईट तर दिसेल. 2 पावलं पुढे टाकल्यावर ती करुण स्वरात म्हणाली, समजा मी इथेच पाण्यात बुडून मेले तर तुला दुःख होईल की नाही? मला वाटतं तुला मुळीच दुःख होणार नाही. मेहता दुखावलेल्या स्वरात म्हणाले, तुला काय वाटतं मी माणूस नाही? मला असंच वाटतं. उगीच लपवू कशाला? खरं बोलतेस का मालती? तुला काय वाटतं? सांगीन कधीतरी. पाणी मेहतांच्या गळ्यापर्यंत लागलं. पुढच्या पावलाशी डोक्यापर्यंत येऊ नये म्हणजे झालं. मालतीचं हृदय धडधडू लागलं. म्हणाली, देवासाठी पुढे जाऊ नकोस, नाहीतर मी पाण्यात उडी मारेन. त्या संकटात मालतीला ईश्वराची आठवण झाली. एरवी ती देवाची चेष्टाच करायची. तिला माहीत होतं की देव कुठे काही बसलेला नाही व तो येऊन त्यांना संकटातून वर काढणार नाही. पण त्यावेळी मनाला अशा गोष्टीची गरज होती की ज्यावर अवलंबून राहता येईल आणि त्यातून शक्ती मिळेल.
पाणी कमी होऊ लागलं होतं. मालती प्रसन्न होत म्हणाली, आता मला खाली उतरव. नाही नाही, गुपचूप बसून राहा. कदाचित पुढे एखादा मोठा खड्डा असला तर. तुला वाटत असेल की मी किती स्वार्थी आहे. मला याची मजुरी दे. मालतीला मनातल्या मनात गुदगुल्या होत होत्या. काय मजुरी घेशील? हीच की पुन्हा तुझ्या जीवनात असा प्रसंग आला तर तुम्हाला बोलवायचं. काठ आला होता. मालतीने रेतीवर आपली साडी पिळली. बुटातलं पाणी काढून टाकलं. हात तोंड धुतलं. पण वरील शब्द आपल्या रहस्यमय आशयासहित तिच्यापुढे नाचत राहिले. त्या अनुभवाचा आनंद घेत ती म्हणाली, हा दिवस सदैव स्मरणात राहील. मेहतांनी विचारलं, तू खूप घाबरली होतीस? प्रथम घाबरले, पण नंतर माझी खात्री पटली की तू आपल्या दोघांचंही संरक्षण करशील. मेहताने गर्वाने मालतीकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर परिश्रमाच्या लालीसोबत एक प्रकारचं तेज होतं. मला हे ऐकून किती आनंद होतोय, तुला कल्पनाही येणार नाही. तू कल्पना दिलीस कधी? उलट जंगलात खेचत फिरत राहा. आता येतानाही हा नाला ओलांडावा लागेल ना? कसला धोक्यात जीव अडकवलास. मला तुझ्यासोबत राहावं लागलं तर एक दिवससुद्धा पटणार नाही. मेहता हसले. या शब्दातला संकेत त्यांनी बरोबर ओळखला होता. तू मला इतका दुष्ट समजतेस. समजा मी तुला म्हटलं, मी तुझ्यावर प्रेम करतो, माझ्याशी लग्न करशील? असल्या कठोर माणसाशी कोण लग्न करेल? रात्रंदिवस भाजून मारून टाकाल. आणि लाडीकपणे त्यांच्याकडे पाहिलं. जणू तिला म्हणायचं होतं, याचा अर्थ तुझ्या नक्कीच लक्षात आलेला असेल. इतकं काही तू बुद्धू नाहीस. मेघता एकदम सजग होत म्हणाले, तू खरंच बोलते आहेस. मी कुणा रमणीला प्रसन्न ठेवू शकणार नाही. माझ्याशी कुणी स्त्री प्रेमाचं नाटकही करणार नाही. मी तिच्या अंतरंगापर्यंत पोहोचेन आणि तिला माझ्याबद्दल नावड निर्माण होईल. या शब्दात किती सत्य होतं. मालतीचा थरकाप झाला. तिने विचारलं, तू कशा प्रकारच्या प्रेमाने संतुष्ट होशील? मला वाटतं जे मनात आहे ते शब्दातून, चेहऱ्यावरून प्रतीत व्हावं. रंग, रूप, हावभाव, नखरे जेवढे असायला हवे तेवढेच असावेत, ज्यामुळे आत्म्याची तृप्ती होईल. असं भोजन मला हवं. उत्तेजक आणि शोषक पदार्थांची मला गरज नाही. मालतीने ओठ मुरडत दीर्घ श्वास घेतला आणि म्हटलं, चतुर आहेस. तुझ्यापुढे कुणाचा टिकाव लागणार? बरं, माझ्याबद्दल तुला काय वाटतं? मेहता खट्याळ हसू खेळवत म्हणाले, तू सगळं काही करू शकतेस. बुद्धिमान आहेस, चतुर आहेस, प्रतिभावान आहेस, दयाळू आहेस, चंचल आहेस, स्वाभिमानी आहेस. तू त्याग करू शकशील, पण प्रेम नाही करू शकणार. मालतीने तीक्ष्ण दृष्टीने त्याच्याकडे पाहत म्हटलं, खोटारडा आहेस तू, अगदी खोटारडा. मला तुझं बोलणं निरर्थक वाटतं. तू कुठे नारी हृदयापर्यंत पोहोचला आहेस. दोघेही नाल्याच्या काठाकाठाने चालत होते. 12 वाजून गेले होते, पण मालतीला आता आरामाची आवश्यकता वाटत नव्हती व परत फिरण्याचीही. आजच्या संभाषणातून तिला जसा आनंद प्राप्त होत होता तसा यापूर्वी तिला कधीच मिळाला नव्हता. तिने कितीतरी विद्वानांना, नेत्यांना एका हास्यात, एका कटाक्षात, एखाद्याच रसिल्या वाक्यात मूर्ख बनवलं होतं. असल्या वाळूच्या भिंतीवर ती जीवनाचा आधार बघणं शक्यच नव्हतं. आज तिला ठोस अशी दगडाची भूमी गवसली होती. पावडं मारताच ठिणग्या उडतील अशी ठोस भूमी. त्याच्या कठोरपणाचा तिला मोह पडत होता. धाड धाड असा आवाज झाला. बदकाच्या जातीचा एक पक्षी नाल्यावरून उडत चालला होता. मेहताने नेम धरून गोळी मारली. पक्षी जखमी होऊन काही काळ उडाला आणि प्रवाहात जाऊन पडला. लाटांबरोबर वाहू लागला. आता जाऊन घेऊन येतो, असं म्हणत म्हणत ते काठावरून थोडेसे पुढे गेले आणि बंदूक काठाशी ठेवून झटकन पाण्यात उडी मारली आणि धारेच्या दिशेने तरंगू लागले. पण अर्धा मैल पुढे जाऊनही पक्षी काही त्यांच्या हाती लागला नाही. पक्षी मरून जसा काही उडून चालला होता. तेवढ्यात त्यांनी पाहिलं, किनाऱ्याच्या कडेला असलेल्या झोपडीतून एक तरुणी बाहेर पडली. पक्षी वाहत चाललेला बघून तिने आपली साडी मांड्यांपर्यंत वर खोचली आणि पाण्यात शिरली. एका क्षणात तिने तो पक्षी पकडला आणि मेघतांकडे पाहून म्हणाली, पाण्यातून बाहेर या बाबूजी, तुमची पक्षी इथे आहे. त्या तरुणीचं चापल्य आणि साहस पाहून मेघता मुग्ध झाले. किनाऱ्याकडे पोहोच जात 2च मिनिटात ते त्या तरुणीपाशी जाऊन उभे राहिले. ती तरुणी चांगलीच काळी होती. कपडे देखील मळलेले, चुरगळलेले होते. आभूषणांच्या नावाखाली हातात 2-2 बांगड्या होत्या. डोक्यावरचे केस विखुरलेले होते. चेहऱ्याचा असा कोणताही भाग नव्हता की ज्याला सुंदर रूप सुघड म्हणता येईल. पण तिथल्या स्वच्छ निर्मल हवा पाण्याने
त्या काळेपणात असं काही लावण्य भरलेलं होतं. प्रकृतीच्या कुशीत वाढून तिचं शरीर इतकं सुघटित सुडवून स्वच्छंद झालं होतं की यौवनाचं चित्र रेखाटायचं असेल तर तिच्यापेक्षा सुंदर दुसरं कुठलंही रूप मिळालं नसतं. तिचं आरोग्य संपन्न व्यक्तिमत्व मेहतांच्या मनात जसं काही तेज आणि ऊर्जा भरत होतं. मेहताने तिला धन्यवाद देत म्हटलं, तू अगदी वेळेवर पोहोचलीस, नाहीतर मला किती दूरवर पोहोच जावं लागलं असतं कुणास ठाऊक. त्या तरुणीने प्रसन्नपणे म्हटलं, मी तुम्हाला पोहता येताना पाहिलं आणि धावले. शिकार खेळण्यासाठी आलात का? होय, आलो होतो शिकारीसाठीच, पण दुपार झाली आणि एवढं बदकच मिळालं. चित्ता मारायची इच्छा असेल तर त्याचा ठिकाणा दाखवेन. रोज रात्री इथे पाणी पिण्यासाठी येतो, कधीकधी दुपारीसुद्धा येतो. मग जरा संकोचत मान खाली घालून म्हणाली, त्याची कातडी आम्हाला द्यायला हवी. चला माझ्या घरी, तिथे पिंपळाची सावली आहे. इथे उन्हात किती वेळ उभे राहणार? कपडे देखील ओले झाले आहेत. मेहतांनी ओली होऊन तिच्या देहाला चिकटलेल्या साडीकडे बघत म्हटलं, तुझे कपडे पण ओले झाले. ती बेपर्वाईने म्हणाली, आमचं काय, आम्ही जंगलातलेच तर आहोत. दिवस दिवस उन्हात पाण्यात उभं राहू शकतो आम्ही, तुम्ही थोडेच राहू शकाल? मुलगी खेडवड आहे, पण किती जाणती आहे. तू कातडी घेऊन काय करणार? आमचे दादा बाजारात विकतील, तेच आमचं काम आहे. समजा दुपारी इथे थांबलो तर तू काय खिलवशील? युवतीने लाजत म्हटलं, तुम्ही खाण्यालायक आमच्या घरात काय असणार? मक्याच्या रोट्या खा, त्या आहेत. झालंच तर या पक्षाचं कालवण करून देईल. जसं बनवायचं असेल तसं सांगा, मी बनवेल. थोडंसं दूध पण आहे. आमच्या गाईला एकदा चित्त्याने घेरलं होतं, त्याला तिने शिंगाने पळवून लावलं आणि पळत आली. तेव्हापासून चित्ता तिला घाबरतो. पण मी एकटा नाही आहे, माझ्याबरोबर एक स्त्री पण आहे. तुझी घरवाली आहे? नाही, अजून घरवाली नाही आहे, पण ओळखीची आहे. मग मी पळत जाऊन त्यांना बोलावून आणते. तुम्ही येऊन सावलीत बसा. नको, मी बोलावून आणतो. तुम्ही थकला असाल. शहरातल्या राहणी सवयीचा जंगलात काय उपयोग? आम्ही जंगलची माणसं आहोत. किनाऱ्याशीच उभ्या असतील त्या. मेहता पुढे काही बोलणार एवढ्यात ती निघून गेली सुद्धा. मेहता वर चढून पिंपळाच्या सावलीत बसले. या स्वच्छंद जीवनाबद्दल त्यांच्या मनात प्रेम निर्माण झालं. समोरची पर्वतमाला दर्शन तत्वांप्रमाणे अगम्य आणि खूप पसरलेली होती. जणू ती ज्ञानाचा विस्तार करते आहे असं वाटत होतं. आत्मा या ज्ञानाला, प्रकाशाला, अगम्यतेला त्याच्या प्रत्यक्ष विराट रूपात बघतोय. दूरच्या एका उंच शिखरावर एक छोटंसं मंदिर दिसत होतं. त्या अगम्यतेत ते बुद्धीप्रमाणे उंच दिसत होतं, पण काहीसं हरवल्यासारखं ते उभं होतं. असं वाटत होतं, पंख हलवत हलवत पक्षी तिथपर्यंत गेलाय, विश्रांती घेऊ इच्छितोय आणि त्या ठिकाणाशिवाय त्याला कुठे दुसरी जागा मिळत नाही. मेहता या विचारात बुडून गेला असतानाच ती युवती मालतीला घेऊन तिथे आली. एका वन्य पुष्पाप्रमाणे उन्हात फुललेली तर दुसरी फुलदाणीतल्या फुलासारखी उन्हाने मलूद झालेली निर्जीव. मालती खिन्नपणे म्हणाली, पिंपळाची सावली खूपच चांगली वाटते आहे का? माझे इथे भुकेने प्राण कासावीस झाले. तरुणीने 2 मोठ्या मोठ्या मातीच्या घागरी उचलून आणल्या आणि म्हणाली, तुम्ही थोडा वेळ इथेच बसा. आता जाऊन पाणी आणते, मग चूल पेटवते. माझ्या हातचं चालत असेल तर थोड्याच वेळात रोट्या शेकून देईल, नाहीतर आपण शेकून घ्या. हा गव्हाचं पीठ तर माझ्या घरात नाही. इथे जवळपास दुकानही नाही की तिथून घेऊन येता येईल. मालतीला मेहताचा राग आला. म्हणाली, इथे येऊन कशाला पडलास? मेहताने चिडवत म्हटलं, एक दिवस जरा याही जीवनाचा आनंद घे. बघ तरी मक्याच्या रोट्या किती स्वादिष्ट लागतात. मला मक्याची रोटी खाववली जाणार नाही. कशीही खाल्ली तरी पचणार नाही. तुझ्याबरोबर येऊन मला खूप पश्चाताप होतोय. रस्ताभर पळायला लावून थकवलेत आणि आता इथे आणून टाकलं. मेहतांनी कपडे काढून टाकले होते. केवळ निळा जांघिया घालून बसले होते. त्या तरुणीला माठ घेऊन जाताना त्यांनी पाहिलं. तेव्हा तिच्या हातातून माठ काढून घेऊन विहिरीवर पाणी भरायला निघाले. तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करतानाही त्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घेतली होती. दोन्ही माठ घेऊन चालताना त्यांची मांसल आणि रुंद छाती आणि मत्स्याकृती मांड्या एखाद्या युनानी शिल्पाच्या सौष्ठवाप्रमाणे त्यांच्या पुरुषार्थाचा परिचय देत होत्या. ते पाणी ओढत असताना ती तरुणी प्रेमपूर्ण नेत्रांनी त्यांच्याकडे बघत होती. ती आता तिच्या दयेला नव्हे तर श्रद्धेला पात्र ठरले होते. विहीर जवळजवळ 60 हात खोल होती. मेहतांना कसरतीचा सराव होता, तरीही माठ ओढताना ते थकले.
तरुणी पळत त्यांच्यापाशी आली आणि त्याच हातातून दोर काढून घेत म्हणाली, तुमच्याच्याने ओढलं जाणार नाही. तुम्ही खाटेवर जाऊन बसा, मी पाणी ओढून आणते. मेहतांना आपल्या पौरुषाचा हा अपमान सहन झाला नाही. तिच्या हातून त्यांनी दोर पुन्हा काढून घेतला आणि जोरात पुन्हा दुसरा माठही वर खेचला. दोन्ही हातात 2 माठ घेऊन ते झोपडीच्या दाराशी आले. तरुणीने चटपट चूल पेटवली. पक्ष्याचे पंख काढून टाकले. सुरने त्याचे बारीक बारीक तुकडे केले आणि चुलीवर मांस चढवलं. चुलीच्या दुसऱ्या बैलावर दूध उकळत ठेवलं. मालती भुवया उंचवत खिन्न मनाने हे दृश्य बघत होती. तिला वाटत होतं जशी काही तिच्या ऑपरेशनची तयारी चालली आहे. मेहता झोपडीच्या दाराशी उभा राहून त्या तरुणीचं गृहकौशल्य अनुरुक्त नेत्रांनी बघत म्हणाले, मला पण काही काम सांग, काय करू मी? तरुणीने लटक्या रागाने म्हटलं, तुम्ही काहीच करू नका, जाऊन बाईंच्या जवळ बसा. त्यांना बिचाऱ्यांना खूप भूक लागली आहे. दूध गरम झालं की त्यांना द्या. तिने एका घड्यातून पीठ काढलं आणि ती पीठ मळू लागली. मेहता तिचा सौष्ठव बघू लागले. ती तरुणीसुद्धा तितक्या नजरेने त्यांच्याकडे पाहत पाहत काम करू लागली. मालतीने हाक मारली, तिकडे का उभे आहात? माझं डोकं खूप दुखतंय, अर्धं डोकं असं काही दुखतंय, वाटते तुटूनच पडेल. मेहता येऊन म्हणाले, बहुधा ऊन बांधलं. मला काय माहीत की मला मारून टाकण्यासाठी इथे घेऊन येशील. तुझ्याकडे काही औषध नाही का? मी काय कुणा रोग्याला पाहायला आले होते का? औषध कसं असणार माझ्याबरोबर? माझी एक औषधाची पेटी आहे, पण ती सेमरीत आहे. मेहताने तिच्या डोक्याला बाजूला जमिनीवर बसून हळूहळू तिचं डोकं चेपायला सुरुवात केली. मालतीने डोळे बंद केले. तरुणी तिथे येऊन उभी राहिली. तिचे हात पिठाने भरले होते. डोक्यावरचे केस विस्कटलेले होते. डोळे धुराने लाल व सजल झाले होते. शरीर घामाने निथळत होते. त्यात वक्षांचा उभार झळकत होता. मालतीला डोळे बंद करून पडलेली पाहून म्हणाली, बाईंना काय झालंय? मेहता म्हणाले, त्यांचं डोकं दुखतंय. पूर्ण डोकं दुखतंय की अर्ध? अर्ध म्हणते. डावीकडचं की उजवीकडचं? डावीकडचं. मी आता पळत जाऊन एक औषध घेऊन येते. वाटून लावलं की लगेच बरं वाटेल. या उन्हात कुठे जातेस तू? तरुणींना ऐकलंच नाही. जोरात पळत गेली आणि डोंगरात दिसेनाशी झाली. अर्ध्या तासांनी मेहतांना ती उंच उंच पर्वत चढताना दिसली. दुरून एखाद्या बाहुलीसारखी दिसत होती. त्यांच्या मनात विचार आला, या मुलीत किती सेवाभाव आहे आणि व्यावहारिक ज्ञानसुद्धा. या उन्हात आणि त्याच्या तीव्र झळात जणू आभाळात चढत चालली आहे. मालतीने डोळे उघडून पाहिलं. कुठे गेली ही कुलटा? कसली काळी आहे. त्या जंगली काळ्या झाडाचा खवाच जणू. तिला रायसाहेबांना निरोप द्यायला पाठवा. त्यांना म्हणावं, कार इकडेच पाठवा. या गरमीत माझा जीव चाललाय. जंगलातून जडीबुटी आणायला गेली आहे. म्हणते त्यामुळे अर्धशिशीपासून लवकर आराम मिळेल. त्यांच्या औषधांचा त्यांनाच फायदा होतो, मला नाही होणार. तू तर त्या पोरीवर लट्टू झाला आहेस. किती छछोर आहेस. जसा आत्मा तसा देवदूत. मेहताला कटुसत्य सांगताना मुळीच संकोच होत नव्हता. काही गोष्टी खरोखरच तिच्यात काही अशा आहेत, त्या तुझ्यात असत्या तर तू देवी असली असतीस. तिचे गुण तुला लखला. मला देवी बनण्याची इच्छा नाही. तुझी इच्छा असेल तर मी जाऊन कार आणू? कार तरी इथे येऊ शकेल की नाही ते नाही मी सांगू शकत. त्या काळुंद्रीला का नाही पाठवत? ती औषध आणायला गेली आहे, नंतर भोजन बनवेल. अच्छा, म्हणजे आज आपण तिचे पाहुणे आहात तर. रात्री देखील इथेच राहण्याचा विचार आहे का? रात्री शिकारही चांगले मिळते. या आक्षेपाने चिडून मेहता म्हणाले, या युवतीकडे माझं मन ज्या प्रेमाने आणि श्रद्धाभावाने बघत, ती वेगळीच भावना आहे. जर तिच्याकडे वासनेच्या दृष्टीने बघितलं तर माझे डोळे फुटतील. मी माझ्या एखाद्या घनिष्ठ मित्रासाठी एवढ्या उन्हात आणि गरम वाऱ्याच्या वावटळीत त्या उंच पहाडावर गेलो नसतो. आणि इथे आपण घडीवरचे पाहुणे आहोत हे तिला माहीत आहे. एखाद्या गरीब बाईसाठी सुद्धा ती या सत्परतेने धावत जाईल. मी विश्वप्रेम आणि विश्वबंधुत्व यावर केवळ लेख लिहू शकतो, भाषण देऊ शकतो. ती ते प्रेम, त्याग प्रत्यक्ष व्यवहारात आणते. सांगण्यापेक्षा करणं किती कठीण आहे हे तू सुद्धा जाणतेस. मालती उपहासाने म्हणाली, बस बस, ती देवी आहे, मी मान्य करते. तिच्या वक्षात उभार आहे, नितंब घाटदार आहे. देवी होण्यासाठी यापेक्षा वेगळं काय हवं? मेहता चिडून उठले. कपडे एव्हाना वाळले होते, ते घातले, बंदूक घेतली आणि निघण्यासाठी तयार झाले.
मालती फुतकारली, मला एकटीला टाकून तू जाऊ शकणार नाहीस. मग कोण जाईल? ती तुमची देवी. मेहता हतबुद्धसे उभे राहिले. स्त्री पुरुषावर किती सहजतेने विजय मिळवते याचा आज त्याला प्रथमच अनुभव आला. ती धावत पळत धापा टाकत येत होती. हातात एक झाडाची फांदी होती. जवळ आल्यावर मेहता कुठेतरी जाण्याच्या तयारीत असलेले तिला दिसले. ती म्हणाली, मी ते औषध शोधून आणले, आता वाटून आणते आणि लावते. पण तुम्ही कुठे निघालात? मांस शिजलं असेल, मी रोट्या शेकते, 1-2 खा, बाई दूध पितील, थोडा गारवा आला की निघा. तिने निसंकोचपणे मेहताच्या अंगारक्याची बटणं काढली. मेहताने स्वतःला खूप आवरून धरलं. त्यांना वाटत होतं या खेळवड बाईच्या पायांचं चुंबन घ्यावं. मालती म्हणाली, आता औषध राहू दे. नदीकिनारी वटवृक्षाखाली आमची मोटरकार उभी आहे. तिथे आणखी काही लोक असतील. त्यांना म्हणावं कार इथे घेऊन या, पळत पळत जा. युवतीने दीनपणे मेहतांकडे बघितलं. इतक्या मेहनतीनं हे औषध आणलं, त्याचा असा अनादर. या खेडवड बाईचं औषध त्यांना नाही आवडलं तर नाही, पण मन राखण्यासाठी थोडंसं लावून घेतलं असतंच तर. तिने औषध जमिनीवर ठेवलं आणि म्हणाली, तोपर्यंत चूल भिजून जाईल. म्हणाला तर रोट्या करून ठेवते. बाबूजी जेवण करतील, तुम्ही दूध प्या. दोघेजण आराम करा. तोपर्यंत मी मोटरवाल्यांना बोलावून आणीन. ती झोपडीत गेली. विजलेली आग पुन्हा पेटवली. मग बघितलं, मांस शिजलं होतं, थोडंसं जळलं देखील होतं. भराभर रोट्या बनवल्या. दूध गरम होतं. ते थंड केलं आणि एका भांड्यात घेऊन मालतीजवळ गेली. मालतीने भांडं पाहून तोंड वेडवाकडं केलं, पण दूध नको म्हणू शकली नाही. मेहता झोपडीच्या दारात बसून रोट्या आणि कालवण खाऊ लागले. तरुणी शेजारी उभी राहून पंखा हलवू लागली. मालती तिला म्हणाली, त्यांना खाऊ दे, कुठे पळून जात नाहीत, तू जाऊन गाडी आण. तरुणीने एकदा मालतीकडे प्रश्नार्थक दृष्टी टाकली. हिला हवंय तरी काय? काय अर्थ आहे हिच्या बोलण्याचा? मालतीच्या चेहऱ्यावर आजारी माणसाप्रमाणे नम्रता, कृतज्ञता, याचना दिसली नाही. त्या जागी अभिमान आणि गर्व झळकत होता. दुसऱ्याचे मनोभाव ओळखण्यात ती चतुर होती. ती म्हणाली, मी कुणाची नोकर नाही आहे. तुम्ही मोठे असाल तर आपल्या घरच्या. मी तुम्हाला काही मागत नाही आहे. मी गाडी आणायला जाणार नाही. मालती रागाने म्हणाली, गुन्हे करायचं तू मनावरच घेतलेलं दिसतंय. तू कुणाच्या इलाक्यात राहतेस? हा रायसाहेबांचा इलाका आहे. मी तुला रायसाहेबांच्या हातून हंटरने फोडून काढायला लावीन. मला फोडून काढून तुम्हाला आनंद मिळत असेल तर फोडून काढा. मी राणी महाराणी थोडीच आहे की मला धरून आणण्यासाठी लष्कर पाठवावं लागेल. मेहताने 2-4 घास खाल्ले होते. मालतीचं हे बोलणं ऐकून घास त्यांच्या घशातच अडकला. घाईने हात धुवून ती म्हणाले, ती नाही जाणार, मी जाईन. मालती पण उभी राहिली. तिला जायलाच हवं. मेहता इंग्रजीत म्हणाले, मालती, तिचा अपमान करून तू तुझा सन्मान वाढवत नाही आहेस. मालती फाडकन म्हणाली, या अशाच बायका पुरुषांना आवडतात. त्यांच्यात काही विशेष गुण असो वा नसो, धावधावून प्रसन्न मनाने त्या सेवा करतात आणि या पुरुषाने मला हे काम करायला सांगितलं या भाग्याबद्दल आनंद मानतात. त्या देवी आहेत, शक्ती आहेत, विभूती आहेत. मला वाटत होतं कमीत कमी तुमच्यात तरी असलं पुरुषत्व नाही, पण आतून संस्कारातून तू तसलाच असभ्य माणूस आहेस. मेहता मानसशास्त्र चांगल्या प्रकारे जाणत होते. मालतीचं मन देखील त्यांनी चांगलंच जाणलं होतं. असलं उदाहरण त्यांना पूर्वी कधी मिळालं नव्हतं. त्या रमणीत औदार्याची, प्रसन्नतेची, स्वभावातील मार्दवाची आणि ईर्ष्येची प्रचंड ज्वाला होती. ते म्हणाले, तू काहीही म्हण, मी तिला जाऊ देणार नाही. तिची सेवा आणि कृपा यांचं ते बक्षीस देऊन मी स्वतःच्या नजरेत नीच नाही बनू शकत. मेहतांच्या बोलण्याला अशी काही धार होती की मालती हळूहळू उठली आणि चालायला तयार झाली. जळफळत म्हणाली, ठीक आहे, मीच जाते. तुम्ही तिची चरणपूजा करून नंतर या. मालती 3-4 पावलं चालत गेली. तशी मेहता त्या युवतीला म्हणाले, आता मला आज्ञा द्या ताई. तुमची निस्वार्थ सेवा, स्नेह माझ्या नेहमीच आठवणीत राहील. युवतीने सजल नेत्रांनी दोन्ही हात जोडून त्यांना प्रणाम केला आणि झोपडीत निघून गेली. दुसरी टोळी रायसाहेब आणि खन्ना यांची होती. रायसाहेब आपल्या त्याच रेशमी कुडत्यात आणि लुंगीत होते. खन्नांनी मात्र शिकारी सूट घातलेला होता. बहुतेक तो केवळ आजच्यासाठीच बनवला असावा, कारण माणसांची शिकार करण्यापुढे जनावरांची शिकार करायला त्यांना फुरसत कुठली.
खन्ना ठेंगणे, छलकाटे, रूपवान होते. गव्हाळ रंग, मोठमोठे डोळे, चेहऱ्यावर देवीचे डाग, असं व्यक्तिमत्व. बोलण्यात मोठे कुशल होते खन्ना. थोडंसं चालल्यानंतर खन्नांनी बोलणं सुरू केलं. कालपासून तो विषय राहूसारखा त्यांच्या मनात घोळत होता. ते म्हणाले, मेहता मोठा अजब माणूस वाटतो मला. काहीसा बनेलही वाटतो. रायसाहेब मेहतांचा आदर करत होते. त्यांना ते साधे सरळ आणि निष्कपट समजत होते. पण खन्नांशी त्यांचा देण्याघेण्याचा व्यवहार होता. स्वतः ते काहीसे शांतिप्रियही होते. त्यामुळे खन्नांच्या बोलण्यातला विरोध करू शकले नाही. ते म्हणाले, मी त्यांना केवळ मनोरंजनाची वस्तू समजतो. कधी त्यांच्याशी वाद घालत नाही. आणि घालायचा ठरवला तरी एवढी विद्या कुठून आणू? ज्याने जीवनाच्या क्षेत्रात कधी पाऊलही टाकलं नाही, तो अगर जीवनाविषयी नवीन सिद्धांत आलापत राहिला तर मला त्याच्याविषयी हसू येतं. महिन्याला 1,000 रुपये मजेत मिळवतो. न बायको न पोरं. कसली चिंता नाही की बाधा नाही. त्याने तत्त्वज्ञानाविषयी नाही बोलायचं तर दुसऱ्या कोणी बोलायचं. ते निर्द्वंद्व राहून जीवन संपूर्ण बनवण्याचं स्वप्न पाहतात. अशा माणसांशी काय वाद घालायचा? मी ऐकलं, चारित्र्यही चांगलं नाही त्याचं. एकट्याने बेफिकीरपणे जगताना चारित्र्य कसं चांगलं राहील? समाजात राहून समाजातील कर्तव्य आणि मर्यादांचं पालन करा, तेव्हा कळेल. मालती त्याच्यावर का लट्टू झाली आहे कुणास ठाऊक. मला वाटतं ती तुम्हाला केवळ जळवती आहे. मला काय जळवणार ती? बिचारी. मी तिला खेळवण्यापेक्षा जास्त समजत नाही. असं नका म्हणू. मालतीवर जीव टाकता तुम्ही. हाच आरोप मी आपल्यावरही करू शकतो. मी खरोखरच तिला खेळणं समजतो. आपण मात्र तिची प्रतिमा बनवली आहे. खन्ना खदाखदा हसले. खरंच हसण्यासारखं काहीच नव्हतं. जर एक लोटा पाणी चढवल्याने वरदान मिळत असेल तर तसं करण्यात काय वाईट आहे? आता रायसाहेब खदखदून हसले. त्याचंही काहीचं प्रयोजन नव्हतं. मग आपल्याला ती देवी नीट समजलीच नाही असं म्हणावं लागेल. तुम्ही जितकी तिची पूजा कराल तितकी ती आपल्यापासून दूर पडेल. आणि जितके तिच्यापासून दूर पडाल तितकी ती आपल्याकडे धावत येईल. मग तर तिने आपल्याकडे पळत यायला हवं होतं. माझ्याकडे? छे. मी त्या रसिक समाजाच्या बाहेरचा आहे. खरंच सांगतो मिस्टर खन्ना, माझ्यापाशी जेवढी बुद्धिशक्ती आहे ती सारी या इलाख्याची व्यवस्था करण्यातच खर्च होते. घरात जेवढी माणसं आहेत ती सगळी आपापल्या मस्तीत व्यस्त आहेत. कोणी उपासनेत, कोणी विषय वासनेत, कोणी कशात. आणि या सगळ्या अजगरांना भक्ष्य देणं हे माझं काम आहे, कर्तव्य आहे. माझे अनेक भाईबंद भोगविलासात निमग्न आहेत. मला सगळं माहिती आहे. ते सगळे घर फुंकून तमाशा बघतात. कर्जाचा बोजा डोक्यावर वाढत चालला आहे. रोज जप्तीची नोटीस येते. ज्यांच्याकडून घेतात त्यांना परत द्यायचं नाव नाही. सगळीकडून बदनाम. मी असला जगण्यापेक्षा मरणं जास्त चांगलं मानतो. कोणत्या संस्कारांमुळे माझ्या आत्म्यात थोडासा जीव शिल्लक आहे जो मला देश आणि समाजाच्या बंधनात बांधून ठेवतो. सत्याग्रह आंदोलन सुरू झालं. माझे सगळे भाऊ शराब कबाब यात मस्त होते. मी स्वतःला थांबवू शकलो नाही. तुरुंगात गेलो. लाखो रुपयांची बर्बादी झाली. अजूनपर्यंत त्याचा दंड भोगतोय. पण मला त्याचा पश्चाताप नाही, मुळीच नाही. उलट गर्व आहे. देश आणि समाजाच्या भल्यासाठी उद्योग करणार नाही, बलिदान करणार नाही तो माणूसच नव्हे. निसत्व शेतकऱ्यांच्या रक्ताचं शोषण करायचं आणि माझ्या घरच्यांच्या वासनातृप्तीची साधनं जोडायची, हे काय मला चांगलं वाटतं? पण ज्या व्यवस्थेत मी वाढलो, मोठा झालो, त्याबद्दल घृणा वाटूनही मी त्या मोहाचा त्याग करू शकत नाही. त्याच चक्रात मी रात्रंदिवस फिरत असतो. वाटत असतं कशाही तऱ्हेने इज्जत अब्रू वाचावी आणि आत्म्याचीही हत्या होऊ नये. मिस्टर खन्ना देखील साहसी होते. आंदोलनात पुढे गेलेले होते. कुणापुढे दमणं त्यांना माहीत नव्हतं. खादी वापरत होते. आधी मध फ्रान्समधलं पीत होते. गरज पडली तर मोठमोठी संकटे झेलू शकत होते. तुरुंगात त्यांनी दारूला स्पर्शही केला नाही. ए क्लासमध्ये राहूनही सी क्लासचं जेवण जेवत होते. त्यांना हर तऱ्हेचा आराम मिळणं शक्य होतं. पण रणक्षेत्रात जाणारा रथ तेलाशिवाय चालू शकत नाही. त्यांना जीवनात थोडीशी रसिकता असणं वाजवी वाटत होतं. ते म्हणाले, आपण संन्यासी बनू शकता, मी नाही बनू शकत.
मला तर वाटतं जो भोगी नाही तो संग्रामातही पूर्ण उत्साहाने जाऊ शकत नाही. जो रमणीवर प्रेम करू शकत नाही त्याच्या देशप्रेमावर माझा विश्वास नाही. रायसाहेब हसले. आपण माझ्यावरच आरोप करू लागलात. आरोप नाही, तत्त्वाची गोष्ट आहे. असेल कदाचित. आपण आपल्या हृदयात घुसून बघाल तर कळेल. मी बघितलं आहे आणि मी आपल्याला खरंच सांगतो. तिथे बाकी किती का वाईट गोष्टी असेनात, पण तिथं विषय लालसा नाही. मग मला आपली दया येते. आपण इतके निराश, दुःखी, चिंताग्रस्त आहात त्याचं एकमेव कारण आहे आपला निग्रह. मी तर हे नाटक करत राहणार. मग भले दुःखात का होईना. ती माझी थट्टा करते, दाखवतो की तिला माझी पर्वा नाही. पण मी हिंमत हरणारा माणूस नाही. मी अद्याप तिचा मूड बरोबर ओळखू शकलो नाही. कुठे नेम मारला असता बरोबर असेल हे निश्चित करू शकलो नाही. पण ती लता आपल्याला मिळवण्याची शक्यता कमी वाटते. कदाचित मेहताबाजी मारून जाईल. एक हरण काही हरणीबरोबर चरत होता. अगदी काळा, मोठी मोठी शिंगं. रायसाहेबांनी नेम धरला. खन्नांनी थांबवलं. कशाला हत्या करताय? बिचारा चरतोय. चरू दे. ऊन तापट चाललंय. चला कुठेतरी बसूया. आपल्याशी थोडं बोलायचं आहे. रायसाहेबांनी बंदूक चालवली, पण नेम हुकला. हरणं पळालं. ते म्हणाले, एक शिकार मिळाली तर नेम चुकला. एका हत्येपासून वाचलात, जाऊ दे. आपल्या इलाक्यात ऊस होतो की नाही? मोठ्या कष्टाने. मग आमच्या शुगर मिलमध्ये सामील का होत नाही? त्याचे शेअर भरावर विकले जात आहेत. आपण जास्त नाही, 1000 भाग खरेदी करा. अरे बापरे, इतके पैसे मी कुठून आणू? आपण एवढे नामांकित जमीनदार. आपल्याला पैशाची काय कमी? एकूण 50,000 तर होतात. त्यातही आपल्याला लगेच फक्त 25%च तर द्यायचे आहेत. नाही खन्ना साहेब, आता माझ्याकडे मुळीच पैसे नाहीत. जितके पैसे हवे असतील तितके माझ्याकडून घ्या. बँक आपलीच आहे. आपण आपला आयुर्विमा अद्याप घेतलेला नाही. माझ्या कंपनीतून एक चांगली पॉलिसी घ्या. दरमहा 100-200 रुपये सहज देऊ शकाल. नंतर 40-50 हजार इतकी एकत्रित रक्कम मिळेल. मुलांसाठी यापेक्षा अधिक चांगली व्यवस्था आपण करू शकणार नाही. आमची नियमावली बघा. आम्ही पूर्णपणे सहकार तत्त्वाच्या आधारावर काम करतो. कार्यालय आणि कर्मचारी यांच्या खर्चाव्यतिरिक्त नफ्याचा एक पैसासुद्धा कोणाच्या खिशात जात नाही. या नीतीनुसार जाऊनही कंपनी चालली आहे कशी याचंच आपल्याला आश्चर्य वाटेल. माझा असा सल्ला आहे की आपण घंटीचं कामही सुरू करा. आज जे शेकडो लोक करोडपती झालेले दिसतात ना, ते सगळे या वधघट्टीचा व्यवहार करूनच बनले आहेत. कापूस, साखर, गहू, रबर यांचा सट्टा करा. मिनिटात लाखांची वधघट होते. काम थोडं उचापतीचं आहे. अनेक लोक गचका खातात, पण असेच लोक जे अडाणी आहेत. आपल्यासारख्या अनुभवी, सुशिक्षित, दूरदृष्टी असलेल्या लोकांसाठी यापेक्षा दुसरं कुठलंच फायद्याचं काम असू शकत नाही. बाजारातील चढउतार ही काही आकस्मिक घटना नसते. त्याचं देखील एक तंत्र असतं. एकदा हे काळजीपूर्वक बघून घ्या. मग काय बिशात आहे धोका पोचण्याची. रायसाहेबांचा अशा कंपन्यांवर फारसा विश्वास नव्हता. 1-2 वेळा त्यांना त्याचा वाईट अनुभव आला होता. पण मिस्टर खन्ना त्यांच्या डोळ्यासमोर श्रीमंत होत गेले होते. 10 वर्षापूर्वी ते बँकेत साधे कारकून होते. केवळ आपला उद्योग, पुरुषार्थ आणि प्रतिभा यामुळे शहरात आज त्यांना एक धनिक म्हणून आदराचं स्थान आहे. त्यांची कार्यक्षमता रायसाहेबांना मान्य होतीच. म्हणूनच त्यांच्या सल्ल्याची उपेक्षा करणंही त्यांना शक्य नव्हतं. या विषयात मिस्टर खन्नांनी त्यांना मार्गदर्शन केलं तर पुष्कळच यश मिळणं शक्य होईल. अशी संधी कशाला सोडायची? ते अनेक प्रकारचे प्रश्न विचारत राहिले. एवढ्यात एक खेडूत एका मोठ्याशा टोपलीत अनेक प्रकारच्या वनस्पतींची मुळं, फांद्या, पानं, फळं, बिया इत्यादी घेऊन तिथून जाताना दिसला. खन्नांनी विचारलं, अरे काय विकतोस? खेडूत जरा घाबरून मागे पुढे पाहू लागला. त्याला वाटलं कुठे उगीच पकडलो गेलो तर काय घ्या. तो म्हणाला, काही नाही मालक, हेच पानं, फांद्या, गवत फिवत आहे. काय करणार याचं? विकेन. औषधी वनस्पती आहेत. कोणत्या औषधी वनस्पती आहेत सांग. खेडूताने आपलं औषधालय उघडून दाखवलं. साध्या साध्या गोष्टी होत्या. जंगलातली माणसं त्या उपटून शहरात नेऊन तिथे औषधं विकणाऱ्या 2-4 आण्याला विकत होते. जसं मकोय, कंदी, सहदेशा, कुकरौंदे, धोत्र्याचं बी, रुईची फुलं, भुमची
अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वनौषधींची मुळं, पानं, फुलं, फळं, बिया त्यात होत्या. प्रत्येक प्रकारची वनस्पती दाखवून पाठ केल्याप्रमाणे त्यांच्या गुणाचं वर्णन करू लागला. हे मकोय आहे सरकार. ताप असला, मंदाग्नी असला, धडपड होत असली, खूप वेदना होत असली, एका खुराकात आराम वाटेल. हे धोत्र्याचं बी आहे. कुठे गाठ असली, वात असला. खन्नाने किंमत विचारली आणि त्याने 8 आणे सांगितले. खन्नाने 1 रुपया त्याच्याकडे फेकला आणि त्याला ती मुक्कामाच्या ठिकाणी ठेवून येण्यास सांगितले. त्या गरिबाला सांगितलेली किंमत केवळ मिळाली नाही, तर त्याच्या दुप्पट पैसे मिळाले. आशीर्वाद देत तो निघून गेला. रायसाहेबांनी विचारलं, ही पानं फुलं घेऊन काय करणार? खन्ना हसून म्हणाले, याच्या मोहरा बनवेन. आपल्याला कदाचित माहीत नसेल मी किमयागार आहे. मग मित्रा, तो मंत्र मलाही शिकव. हो हो, जरूर. माझी शागिर्दी करा. प्रथम 125 लाडू आणून नैवेद्य दाखवा, मग सांगेन. असं आहे बघा, तऱ्हेतऱ्हेच्या लोकांशी माझा संबंध येतो. त्यातील काही अशी आहेत की जी जडीबुटीसाठी जीव टाकतात. त्यांना फक्त एवढं कळण्याचा अवकाश की कुणा फकीराने ही जडीबुटी दिली आहे. मग ती मिळवण्यासाठी ते आपली खुशामत करतील, नाक घासतील आणि ती गोष्ट तुम्ही त्यांना दिलीत तर तुमचे कायमचे ऋणी होतील. 1 रुपयात जर 10-20 बुद्धूवर उपकार करता आले तर त्यात वाईट काय आहे? थोडेसे उपकार केल्याने मोठी मोठी कामं होऊन जातात. रायसाहेबांनी कुतूहलाने विचारलं, पण या प्रत्येकाचे गुण तुम्हाला कसे आठवतील? खन्ना खदाखदा हसले. आपण सुद्धा ना मोठे गमतीशीर बोलताय. कोणत्याही वनस्पतीचे कोणतेही गुण सांगा, ते आपल्यावर अवलंबून. प्रकृती रुपयातले 8 आणे विश्वासाने सुधारते. आपण हे मोठे मोठे ऑफिसर बघताना, हे धनिक, मोठ्या मोठ्या पदव्यांचं लांबलचक शेपूट मिरवणारे विद्वान, हे सगळे अंधविश्वासू असतात. मला एक वनस्पतीशास्त्राचे प्रोफेसर माहीत आहेत. त्यांना कुकरौंदा हे नावसुद्धा माहीत नाही. या विद्वानाची खूप थट्टा आमचे स्वामीजी करतात. आपण कधी त्यांचं दर्शन घेतलं नसेल. आता आले की आपली भेट घालून देईल. आले की माझ्याच बगीचात थांबतात. ते आले की त्यांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दीच गर्दी होते. मायेने त्यांना स्पर्शही केला नाही. फक्त एकदा दूध पितात. असा विद्वान महात्मा मी आजपर्यंत पाहिला नाही. किती वर्ष हिमालयात तप करत होते कुणास ठाऊक. अगदी सिद्ध पुरुष आहेत. आपण त्यांची दीक्षा घ्या. आपल्या साऱ्या अडचणी उडून जातील. माझी अगदी खात्री आहे. आपल्याला बघताच आपलं भूत भविष्य सगळं सांगतील. चेहरा असा प्रसन्न आहे की बघताच मन प्रफुल्लित होतं. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतके मोठे महात्मा असूनही संन्यास आणि त्याग, मंदिर आणि मठ, संप्रदाय आणि पंथ या सगळ्यांना ढोंग म्हणतात, पाखंड म्हणतात. त्यांचं सांगणं असतं, रूढीची बंधनं तोडा आणि मनुष्य बना. देवता बनण्याचा विचार सोडा. रायसाहेबांच्या मनात शंका आली. साधारणपणे मोठ्या सधन माणसाच्या मनात महात्म्यांविषयी श्रद्धा असते. तशीच त्यांच्याही मनात होती. जेव्हा आर्थिक अडचणींमुळे निराश होत तेव्हा त्यांच्या मनात येईल, संसाराकडे पाठ फिरवून एकांतात जाऊन बसावं आणि मोक्षाचं चिंतन करावं. दुःखी प्राण्याला आत्मचिंतनातून जी शांती मिळते त्याची त्यांना लालसा होती. संसारातील बंधनांना ते सर्वसाधारण माणसांप्रमाणेच आत्मोन्नतीच्या मार्गातील बाधा समजत होते. त्यापासून दूर जाणं हाच त्यांच्याही जीवनाचा आदर्श होता. पण संन्यास आणि त्याग याशिवाय बंधने तोडण्याचा आणखी उपाय तरी कोणता आहे? पण ते जर संन्यासाला ढोंग म्हणतात तर त्यांनी स्वतःच संन्यास का घेतला? त्यांनी कुठे संन्यास घेतला? ते तर म्हणतात माणसाने शेवटपर्यंत काम करत राहिलं पाहिजे. विचार स्वातंत्र्य हे त्यांच्या उपदेशाचं तत्त्व आहे. माझ्या काहीच लक्षात येत नाही. विचार स्वातंत्र्याचा काय आशय आहे? लक्षात तर माझ्याही येत नाही. यावेळी ते आले की त्यांच्याशीच बोलूया. ते प्रेमाला जीवनाचं सत्य मानतात आणि त्याची अशी सुंदर व्याख्या करतात की मन प्रसन्न होऊन जातं. मिस मालतीचा त्यांच्याशी परिचय करून दिला की नाही? आपण पण थट्टा करता. मालतीचा त्यांच्याशी कसला परिचय करून द्यायचा? वाक्य पूर्ण होतं न होतं तोवर समोरच्या झाडीत सरसराट झाला आणि ते दचकले आणि आपल्या जीवाच्या भयाने रायसाहेबांच्या मागे आले. झाडीतून चित्ता बाहेर पडला आणि मंद गतीने समोर निघाला. रायसाहेबांनी बंदूक उचलली. ते नेम धरू इच्छित होते. खन्ना म्हणाले, हे काय करता आपण? उगीचच त्याची खोड काढताय. परत फिरला तर? परत कसा फिरेल? तिथेच ढेर होऊन पडेल.
मग मला त्या उंच टेकडावर जाऊ दे. मी शिकारीचा असला शौकीन नाही. मग शिकारीसाठी आलात कशाला? माझं दुर्भाग्य, दुसरं काय. रायसाहेबांनी बंदूक खाली घेतली. चांगली शिकार हातून गेली. अशी संधी क्वचित मिळते. मी यापुढे इथे मुळीच थांबणार नाही. मोठी धोक्याची जागा आहे ही. एखादी तरी शिकार मिळू दे. रिकाम्या हातांनी परत फिरताना शरम वाटते. आपण कृपया मला कारपर्यंत पोहोचवा. मग हवं तर चित्त्याची शिकार करा, नाहीतर वाघाची. आपण अगदी भित्रे आहात मिस्टर खन्ना. उगीचच आपला जीव धोक्यात घालण्यात कसली बहादुरी. बरं, मग आपण खुशीने परत फिरा. एकटा? रस्ता अगदी साफ आहे. नाही, आपल्याला माझ्याबरोबर यायला हवं. रायसाहेबांनी खूप समजावलं, पण खन्नांनी काही ऐकलं नाही. भयानी त्यांचा चेहरा अगदी पांढराफटक पडला होता. त्यावेळी झाडीतून एखादी खार जरी बाहेर पडली असती तरी ते किंकाळी पडून खाली पडले असते. त्यांच्या शरीराचा रोम थरकापत होता. घामाने ते ओलेचिंब झाले होते. रायसाहेबांना लाचार होऊन त्यांच्याबरोबर परत फिरणं भाग पडलं. जेव्हा ते तिथून खूप दूर गेले तेव्हा खन्नांना हुश्य झालं. ते म्हणाले, धोक्याला मी घाबरत नाही, पण त्याच्या जबड्यात बोट घालणं मूर्खपणाचं आहे. जा. चित्ता नुसता पाहिला तर जीव जायची वेळ आली. जेव्हा माणसं पशुवत जीवन जगत होती तेव्हाचा संस्कार आहे शिकार. आता संस्कृती कितीतरी विकसित झाली आहे. मी मालतीपुढे आपला गौप्यस्फोट करेन. अहिंसावादी होणं ही काही लज्जास्पद गोष्ट मानत नाही ती. अच्छा, हा आपला अहिंसावाद आहे तर. शाब्बास. खन्ना गर्वाने म्हणाले, होय, हा माझा अहिंसावाद आहे. आपण बुद्ध, शंकर वगैरेंची नावं घेता आणि पशूंची हत्या करता. आपल्याला लाज वाटली पाहिजे. काही अंतरापर्यंत दोघेही गुपचूप चालत राहिले. मग खन्ना म्हणाले, मग आपण कधीपर्यंत याल? मी तर म्हणतो पॉलिसीचा फॉर्म आजच भरा आणि साखरेच्या शेअर्सचाही. माझ्याजवळ दोन्ही फॉर्म आहेत. रायसाहेब म्हणाले, जरा विचार करू द्या. यात विचार करण्याची काहीच जरुरी नाही. तिसऱ्या टोळीच्या बाबतीतला प्रसंग पुढील भागात पाहूयात. आजच्या भागात इथेच थांबूयात. तोपर्यंत धन्यवाद.